नमस्कार. घरच्या घरी मटकीला लांब सडक मोड कसे काढायचे, मटकीला उग्र वास येऊ नये म्हणून काय करावं, किंवा कधीकधी मटकीला मोड काढताना मटकी खूप चिकट अशी होते, अशा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळतील. रेसिपी थोडी तरी आवडली ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीनच असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी मटकी घेऊयात. आता मटकीचं प्रमाण तुम्हाला मटकी किती भिजवायची ना त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. खूप मोजून मापून अजिबात मटकी घेण्याची आवश्यकता नाही. आता मटकी घेताना गावरान म्हणजे हलकीशी बारीक असलेलीच मटकी आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मटकी ही एकसारखी असायला हवी. एखादी जर मटकी लहान किंवा मोठी असली ना तर काय होतं, मोठी मटकी भिजली जाते आणि छोटी मटकी तशीच राहते आणि त्यामुळे देखील ती छोटी राहिलेली मटकी असते ना ती चिकट अशी होते भिजल्यानंतर. म्हणूनच मटकी घेताना कधीही एकसारखीच मटकी घ्यावी, अजिबात लहान मोठी घेऊ नये. मटकी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मटकी जेवढी आहे ना त्यापेक्षा तिप्पट पाणी त्यामध्ये घालावे. पाणी जास्त घातल्यामुळे मटकी छान एकसारखी अशी भिजली जाते. चला तर आता आपण झाकण ठेवून 8 तास ही मटकी भिजवून घेऊयात. किंवा रात्री मटकी भिजायला ठेवून सकाळी मटकी पाण्यातून काढली तरीही चालेल. 8 तासामध्ये पहा छान एकसारखी अशी संपूर्ण मटकी भिजलेली आहे. आता मटकीचा कधीकधी भिजल्यानंतर वास काय येतो तर आता तुम्हाला मी पुढे सांगतेच. मटकी भिजल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून नाही घेतली ना तरी देखील मटकी भिजल्यानंतर वास येतो. म्हणूनच मटकी भिजल्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने नळाखाली मटकी धुवून घ्यावी. अशी मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ना अजिबात मटकीला मोड काढल्यानंतर मटकीचा वास येत नाही. मी दाखवल्याप्रमाणे मटकीला मोड काढून मटकी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली ना तर फ्रीजमध्ये आरामात 8 दिवस टिकली जाते. अजिबात ती खराब देखील होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मटकी चिकट देखील होणार नाही. आता नळाखाली छान मटकी धुवून घेतल्यानंतर एका भांड्यावरती आपण ही पुरणाची चाळण ठेवून मटकीमधील संपूर्ण पाणी निथळून घेऊयात. मटकी धुवून ती निथळून नाही घेतली ना तर काय होतं, मटकीला हवे तशी अजिबात मोड देखील येत नाही आणि मटकी चिकट अशी होते. आता संपूर्ण मटकीमधील पाणी निथळून झाल्यानंतर पुढे मटकीला मोड कसे काढायचे ना त्याची तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये साधारणपणे पाव ग्लास पाणी घालून घेऊयात. भांड्यामध्ये पाणी इतकं घालायचं ना त्यावरती चाळण ठेवल्यानंतर त्या चाळणीला अजिबात भांड्यामधील पाणी लागू देऊ नये. मटकी नितळल्यानंतर चाळणीसकट आपण त्या भांड्यावरती ठेवून घेऊन अशा प्रकारे संपूर्ण मटकी एकसारखी पसरून घेऊयात. एकावर एक अशी खूप सारी मटकीचा थर झाला ना तर हवी तशी मटकीला अजिबात मोड येत नाही. छान पातळसर अशी मटकी पसरून झाल्यानंतर हलकासा ओलसर केलेला नॅपकिन आपण मटकीवरती अशा प्रकारे ठेवून घेऊयात. नॅपकिन ओलसर करून ठेवल्यामुळे अजिबात मटकी देखील ड्राय होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मटकीला छान एकसारखे असे मोड देखील येतात. फक्त मटकीवरती नॅपकिन ठेवताना तो हलकासा ओलसर केलेला असावा, खूप जास्त ओला चिंब केलेला नसावा. आता भांड्यावरती झाकण ठेवून घेतलेले आहे. झाकण ठेवताना अजिबात कुठून देखील आतमध्ये हवा जाता कामा नये ह्याची काळजी घ्यावी. उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये मटकीला मोड आरामात एका रात्रीत येतात, परंतु त्या तुलनेने हिवाळ्यामध्ये मटकीला मोड आणण्यासाठी 1.5 ते 2 दिवस आरामात लागतात. आता आपण हे भांडं एखाद्या उबदार जागी ठेवून घेऊयात. आता मटकीला तुम्हाला लगेच मोड काढायचे असतील ना तर हे भांडं तुम्ही ओव्हनमध्ये किंवा ह्या भांड्यावरती एखादं पातेलं झाकून ठेवलं तरीही चालेल. जवळपास मला मटकीला छान लांब सडक मोड काढण्यासाठी 1.5 दिवस लागले. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हलकासा ओलसर केलेला नॅपकिन ठेवल्यामुळे अजिबात मटकी ड्राय होत नाही. मटकीला मोड काढताना आपण जे पाणी ओतलेलं होतं ना त्या पाण्यामुळे भांड्यामध्ये हलकासा ओलावा राहतो आणि त्यामुळे मटकी अजिबात ड्राय होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मटकीला वास देखील येत नाही. तर या ठिकाणी पहा छान लांब सडक असे मोड आलेले आहे. आता तुम्ही म्हणाल चाळणीमधून ही मटकी काढताना मोड तरी तुटणारच. आता तुम्हाला पुढे कळेलच.
छान लांबसडक मोड आलेले असले तरी देखील चाळणीमधून मटकी काढताना अजिबात एकही मोड तुटत देखील नाही. आता पाहून कळालंच असेल, छान बाजारासारखे लांबसडक असे मटकीला मोड आलेले आहेत ना. तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने नक्की घरच्या घरी मटकीला मोड काढून पहा आणि कसे मोड निघाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. फक्त मटकीला मोड काढताना मी सांगितलं टिप आणि ट्रिक जरूर लक्षात ठेवा. आता मटकीला मोड कसे काढावेत ना, हे तुम्हाला मी सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. अजून एक तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. मटकीला मोड काढायला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी नॅपकिन हलकासा ड्राय वाटत असाल ना, तर नॅपकिनवर थोडंसं तुम्ही पाण्याचा शिडकाव करू शकता. परंतु मटकी अजिबात वर खाली करू नका, नाहीतर मटकीला हवी तशी अजिबात मोड येणार नाही. तर तुम्हाला ही मटकीला मोड आणण्याची पद्धत कशी वाटली ना, ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. मोड आलेली मटकी पाहून कळालंच असेल, एकही मटकी ते चिकट देखील झालेली नाही. चला तर भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.